हाय, मधुरा येर. गोष्ट आहे आर्यन आणि आशिषची. दोघांचंही वय आहे 23 वर्ष आणि दोघांनाही एक नवीन नोकरी लागते. दोघंही त्यांच्या मंथली इन्कम मधून 10,000 रुपये सहज वाचवू शकतात. आशिष लगेचच 10,000 रुपयांची SIP चालू करतो. आर्यन मात्र तेच 10,000 रुपये खर्च करत असतो. अजिबात काही वाचवत नाही. 10 वर्षानंतर आर्यनला जाग येते. तेव्हा तो विचार करतो, अरे मी आता सेव्हिंग नाही चालू केली तर माझा रिटायरमेंटचा कॉर्पस कसा तयार होईल. तो लगेचच तेव्हा 10,000 रुपयांची SIP चालू करतो. तेव्हा मात्र आशिष त्याची SIP स्टॉप करतो आणि असा विचार करतो की मी हेच पैसे माझ्या 60व्या वर्षापर्यंत कंटिन्यू इन्व्हेस्टेड ठेवतो. 27 वर्षानंतर दोघांची वय झाली आहेत 60 वर्ष. आर्यननी जी SIP चालू केली होती, कंटिन्यू ठेवलेली त्यांनी 60व्या वर्षीपर्यंत, त्याचे जमा आहेत 32,40,000 रुपये. आपण अजून करूया 13% परतावा आणि त्याचा कॉर्पस क्रिएट झाला आहे 2,58,00,000 रुपये. आशिषचं किती कॉर्पस झालं असेल? त्यांनी फक्त 10,000 रुपयांची SIP आणि 10 वर्ष चालू ठेवली होती. त्याचे जमले होते 12,00,000 रुपये. तर 60व्या वर्षी त्याचा कॉर्पस क्रिएट होतो 6,40,00,000 रुपये. किती मोठा डिफरन्स आहे हा. यालाच म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. काय शिकलो आपण या गोष्टीमधून? जेवढं लवकर SIP चालू कराल तेवढंच तुम्हाला जास्त वेल्थ क्रिएट करता येईल. थँक्यू.